आरतीसाठी बरोबर आहे का? आरती करण्यासाठी श्रीराम कथेचे अक्षराक्षरेचा पर सुरच्या वाक्याचे पवित्र कथा चरित्र अनुवादे असो प्रभू रामचंद्राची कथा अतिशय गोड आहे, सुंदर आहे, पवित्र आहे. प्रभू रामचंद्राच्या कथेमधले शब्द असे आहेत, पवित्र आहेत आणि गुणवान आहेत. जशा प्रमाणे एखादा शत्रू असणारे युद्ध करतो आणि त्याचे शेर काढून असणारे ज्या ठिकाणी मारले लक्ष भेटलं त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात, तसेही रामकथेचे शब्द आहेत. ऐकणाऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये ते तशाप्रमाणे बाण झाला. तशाच प्रमाणे शब्दरूपी बाण असणारे शरीरामध्ये ऐकणारे असणारे भक्तांचे येतात आणि अगदी आनंदाने असणारे ते ऐकू शकतात, ऐकतात असे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. श्री राम नाम अरे भक्त वय परब्रह्म त्याचा चरित्र संभ्रम आनंद परमार्थी. ग्रंथकर्ते सांगू लागले आहेत की मला रामकथा अतिशय प्रेमाने ऐकली पाहिजे, मायाने ऐकली पाहिजे. जो रामकथा अतिशय असणार एक चित्ताग्रतेने ऐकतो तो परब्रह्म झाल्याशिवाय राहत नाही. अशी रामकथा मध्ये अतिशय गोडी आहे, असे भक्तजन ऐकतात असं म्हणू लागलेले आहे. एका जनार्दनाचे भेटले श्री राम लक्ष्मण यही कळे सीता हरण सवय रावण करो पाये. अशा दादा अध्यायाची समाप्ती होत आलेली आहे. ग्रंथकर्ते सांगतात एका जनार्दनाने नदी प्रभू रामचंद्राची आणि लक्ष्मणाची अरण्यामध्ये भेट झालेली आहे. पाठीमागे इकडे राजा रावण सीतेच्या महालामध्ये जाईल, सीतेचा अपहरण करील. हे पुढल्या अध्यायामध्ये कथा आपल्याला ऐकायला सापडेल असे सांगतायत. सीता साधवया पंचवटी रावण येऊन त्यापैकी त्या दोघांच्या देववटी त्या तारात सवटे अनुपमे. संग्रहालयाचे ग्रंथकर्ते म्हणतात की आता पंचवटीच्या ठिकाणी सीता आहे, त्या ठिकाणी राजा रावण कपट विद्या करील, साधूचं रूप घेईल आणि त्या ठिकाणी जाऊन फसवणूक करून सीतेचा अपहरण करील. ही असणारी कथा पुढल्या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल असं म्हणताय. कोणते श्री भावाचे रामायण अरण्यकाळी काय श्रीराम लक्ष्मण अनुवादो नाम पंचरत्न राजा पुंडलिका